दादा सुरू होणार आहे का? हॅलो. 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 होणार आहे का? अजून कोणी आलं नाही. ही नवीन लिंक आहे ना, ते जुनी लिंक आधी जी वेदनी टाकलेली लिंक होती त्या लिंकवर लोकांना जॉईन. फक्त थोडा वेळ वाट बघा. हा आले. जयाताई पण आल्या. हरिओम जयाताई, नमस्ते. मी म्हणू का? हॅलो. प्रार्थना घ्यायची का? काल सांगितल्याप्रमाणे. आहे का नाही आहे समजा मार्ग नाही आहे. आहे ना, ताई आलेल्या आहेत ना. आले आहेत का? काल त्यांनी सांगितलं ना आपण प्रार्थना घ्यायची म्हणून. घ्या प्रार्थना घ्या, म्हणजे सुरू होऊन जाईल वर्ग. मी म्हणू का? म्हणा म्हणा. तुमचे तर मस्त उपचार मस्त आहेत तुमचे. धन्यवाद. नाही आता नव्हते माझे उपचार चांगले. थोडस मी 4 वर्षापासून आम्ही जरा आता रामकुटीचा ग्रुप चालू केलाय. त्यामुळे आम्ही सगळे स्तोत्र म्हणत असतो, सगळेजण एकत्र येऊन. नवीन स्तोत्र, कठीण चुकतो पहिल्यांदा शब्द. आता संध्याकाळी 6 वाजता पण एक ग्रुप एक आहे, त्याच्यामध्ये सुभाषित छान सांगतात. ते साऊथ इंडिया मधले आहेत. मी बस मधनं उतरलो की रस्त्यामध्येच मी म्हणतो मोठमोठ्यात, काही लाजत नाही. मी बस मध्ये कानात टाकून म्हणतो, ते पण मला साथ देतात. खूप छान भाषा आहे. खूप असं म्हणजे पॅशनेट झाल्यासारखं वाटतं. म्हणजे असं गुंतून राहतो माणूस, आणि काय सगळे मनातले सगळे विचार शांत शांत. चला सुरुवात करूया. रामकुटी म्हणून जे ग्रुप आहे तो कशाचा आहे? तो स्तोत्रांचा आहे. स्तोत्र पठण सगळं आहे तिथं. ते मीच जॉईन काढलाय तो. हो का? हो. किती आणि वाजता असतो तो? आता 9 वाजता असतो.
रात्रीचे हो का? हो, 9 ते 10:30. अरे बापरे. आणि सकाळी रोज सकाळी 9 वाजता सौंदर्य लहरी असतात. सकाळी 6 वाजता आम्ही प्रॅक्टिस करतो, विभक्ती प्रत्यय म्हणतो. सगळे सगळे सकाळी 6 वाजता पण तुम्ही जॉईन होऊ शकता कोणी पण. काय 7 मेळा लेने की होतं, विभक्ती प्रत्यय पाठ करतो. याला शिकवायचं, आता नवीन बॅच चालू केली आजपासून, ऑनलाईन शिकवायचं लोकांना. आता आज आम्ही ते काय म्हणता आपलं वर्णमालाच, तर सांगतानाच आपल्याला खूप शिकायला मिळतं. असं आहे ते. आहे सगळेजण सिनियर लोक आहेत सगळे, आणि त्यांना माझी आई पण येते, 82 वर्षाची असते, ती ऐकत असते. चला प्रार्थना घेऊया आपण. पठामि संस्कृतं नित्यं, वदामि संस्कृतं सदा, ध्यायामि संस्कृतं सम्यक्, वन्दे संस्कृतं मातरम्. संस्कृतस्य नैजं सर्वोदगामि. संस्कृतस्य संस्कृतं मातरम्. संस्कृतस्य जीवनं संस्कृतस्य यजम्. वन्दे संस्कृतं मातरम्. वन्दे संस्कृतं मातरम्. मला असं वाटतंय आता मी बँगलोरच्या ग्रुपमध्ये पण मी आहे. त्यांचा सगळा सिलेबस संपलेला आहे, पूर्ण करून झाला आहे त्यांचा. काय ऐकायला आणि नाही. बँगलोरच्या ग्रुपमध्ये मी आहे, हा. त्यांचा पूर्ण सिलेबस झालाय सगळा. कुठला म्हणजे हा का आत्ता परिचयचा? हो, आता हो का? प्रश्नपत्रिका सोडवून चाललंय. अरे बापरे, फास्ट आहे का? खूप फास्ट आहे. म्हणून मी काल बोललो ना, ताई जसं शिकवतायत ना तसं कोणीच शिकवत नाहीये. पण त्यासाठी म्हणजे ताई चांगलं शिकवतात ना, म्हणजे हो, व्यवस्थित शिकवत. हा. मी काय म्हटलं, मराठीत बोललो, ताई जसं शिकवतो तसं कोणीही शिकवत नाही. म्हणजे पटपट शिकवतात ते लोक. ती लोक बरोबर शिकवतात, समजून सांगतात. आणि छोटे थोडे बारीक जे विचार हे होतं, शंका, त्या पण त्यांनी काल खूप छान पद्धतीने सांगितल्या. हो, छान चांगलं छान वाटलं. समजून. हो. हो. तर आपल्याला काय करावं लागेल, छोटं करून आपल्याला. जया मॅम जेवढ्या कळकळीने शिकवतात तेवढं कोणीही शिकवत नाही. हो, तेच आहे, तर नक्की आहे. तर आपण पण स्वतः काहीतरी, मी आता ग्रुपच्या ह्याच्यामध्ये मी असे बरेच ग्रुप जमवले आहेत मी असे, आणि सगळ्यांनी मिळून केलं ना होतं, खूप छान होतं. असं आहे. दादा मला ते काल रामकुटी हे आलेलं आहे, काय आहे तो प्रकार? ताई तो सगळ्या साधकांसाठी जे आहे, सोमवार मग ते शुक्रवार अशी स्तोत्रांची विभागणी करून दिलेली आहे, आणि रोज नवीन स्तोत्र आम्ही शिकतो. आता या शुक्रवारपासून ललिता सहस्रनाम त्या ताई शिकणार आहेत. शिवमहिमनं आम्ही शिकलो. शिवमहिमनं स्तोत्र आम्हाला शिकायला 1 वर्ष लागलं. शब्द ते तोंड, हो, कठीण आहे ते फार. पण आता आम्ही सहज म्हणतो. ते स्तोत्र नाही, पुष्पदंतांनी म्हटलेलं स्तोत्र आहे ते, पण खूप खूप सुंदर आहे. म्हणजे बाकीचं काही बघायचं गरज नाही. हळूहळू आता पुस्तकामध्ये सुद्धा रामाचं जे त्यांनी सांगितलं ना, तर त्याचं खूप तर त्याच्याशिवाय पर्याय नाहीये दुसरा. असो, आपण आता काल काय आपल्याला तो अभ्यास झाला का आपला सगळ्यांचा? काही झालेलं आहे, पण काही ना प्रश्न आहे, थोडेसे विचारायचे होते त्यांना. म्हणजे हो, मग आता थोडस आपल्यामध्ये चर्चा करून जर मिळत असेल तर एकमेकांना पण होईल ना. कुठला शंका वाटतोय तुम्हाला? आता बघा, पाचवा प्रश्न जो आहे ना, त्यात त्यांनी नाही का पुरण प्रत्ययंत लिहायला सांगितलं आहे ना, तर त्यात की नाही उत्तरांमध्ये एकह लिहिले, एकह ऋषीह असे, ऋषिकह असे असं लिहिलेलं आहे. बघ ते ठीक आहे, पण जे पुत्र हा आहे आणि बहुवचन प्रथम विभक्ती बहुवचन आहे ना,
पुत्राचं. बर. तर चतुर्थचं त्यांनी मग बहुवचन नाही केलेलं आहे, त्यांनी मग तुम्ही चतुर्थ हच लिहिलेला आहे. तेच मला प्रश्न विचारायचा होता की हे उत्तर वचनानुसार बदलत नाही का, लिंग वचन विभक्तीनुसार बदलत नाही का ह्यांचे, हे म्हणून मला विचारायचं होतं त्यांना. हळूहळू. आता पेज नंबर, आता याचं उत्तर किती पेजवर आहे ते पण नाही उत्तर करून नाही करायचं, समजून घ्यायचंय मला. उत्तर नाही का पाहून केलं ना हे होतं. नाही, आपण समजून घेऊया. आपण असं नाही, आता त्यांनी काय म्हटलंय बघा, पहिलं एकह म्हटलंय आणि दुसरं जो 4 आहे ते चत्वारह म्हटलेलं त्यांनी. चत्वारह पुत्रः आसन. चत्वारह मला वाटते बहुवचन नाही आहे ना, पुत्रः हे बहुवचन आहे. बघू द्या ना आपण. कारण की रामः रामौ रामः, पुत्रः पुत्रौ पुत्राः, पुत्रः हे बहुवचन आहे. तर चत्वारह हे बहुवचन नाही आहे, मग सिंगल म्हणजे असं मला वाटतं. काय हे बघा, आपण पेज नंबर 35 वर बघा, एकह द्वौ त्रयः चत्वारः असं दिलेलं आहे. चत्वारः पुल्लिंग. चत्वारः आकडाच बहुवचनी आहे. बहुवचनी. हा चत्वारह बहुवचन आहे. चत्वारः आकडाच बहुवचनी आहे, तो एक वचन कसा होईल? आपण 4ला एक वचन म्हणू का? बरोबर. नाही आलं का? हो आलं लक्षात. ताई समजलं का आता? हो आलं लक्षात. मी आता पाहिलंय ते विभक्तीचे प्रकार पाहिले, तर चत्वारह पुल्लिंगी अनेक वचन. प्रथम विभक्ती आहे. चला संपू. आता दुसरं जे त्यांनी दिलं आहे त्याच्यामध्ये बघा, एकदा कृषिकः परत 4 पुत्रेभ्यः एकैकं रूप्यं दत्त्वा एकस्य रूपकस्य उत्तमम् उपयोगं कुर्वन्तु इति सूचितवान्. आता या ठिकाणी एकदा कृषिकः 4 म्हणजे पुत्रेभ्यः, मग त्याचं काय येईल आता? त्रयः लिहिलेलं आहे, ऍक्च्युली त्रयः लिहिलेलं आहे. हे बहुवचनच आहे. त्रयः बहुवचनच आहे आणि प्रथम विभक्ती आहे. म्हणजे पुत्र हा प्रथम विभक्ती आहे ना. नाही, त्रयः नाही लिहिलं त्यांनी. काय त्रयः नाही लिहिलं ताई, नीट बघा. पहिलं उत्तर एक आहे. तुम्ही कुठला पान नंबर पाहताय? पेज नंबर 73 वर उत्तर आहेत आणि पेज नंबर 61 वर प्रश्न आहे. 73 घ्या. 73. हा 73. तर त्याच्यावर चतुर्भ्यः आहे. चतुर्भ्यः पुत्रेभ्यः एकैकं रूपकं दत्त्वा एकस्य रूपकस्य उत्तमम् उपयोगं कुर्वन्तु इति सूचितवान्. बरोबर. चतुर्थी विभक्ती आहे ना, ती चौथी विभक्ती असल्यामुळे इथे ना बहुवचनच आहे ना, पुत्रेभ्यः, तर त्यामुळे चतुर्भ्यः आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये काय शंका आहे? काही शंका नाही. बरं, आता पुढचं वाचा. सायंकाले वाचा. सायंकाले पुत्रः गृहम् आगतवन्तः. पुत्र आहे का पुत्राः आहे? पुत्र आहे का पुत्राः? पुत्रः गृहम् आगतवन्तः. पुत्रः. आता सायंकाले, आता याचे रूप सांगा. याचे त्रयाचे रूप सांगा, तिघही रूप. त्रयः तिस्रः त्रीणि. त्रयः तिस्रः त्रीणि. मग त्रयः तिस्रः, मग तिसरं चालेल का? नाही, पुल्लिंग आहे त्यामुळे तिथं पुल्लिंग त्रयः. त्रयः पुत्रा गृहम् आगतवन्तः. आता पुत्राः आगतवन्तः, तर पुत्र असेल तर काय येईल मग तिथे? काय समजा पुत्र असेल, सायंकाले पुत्रः गृहम्, काय फरक पडेल वाक्यात?
एकच पुत्र होईल तो. तर पूर्ण वाक्य करून सांगा. कुठलं म्हटलं तुम्ही? जसं सायंकाले सायंकाले एक मी सांगतो उत्तर. मीच प्रश्न विचारतो, मीच उत्तर सांगतो. सायंकाले एकः पुत्रः गृहम आगतवान. एकः ना, तर मग एक. अच्छा, मी तर पुत्र गृहम आगतवान. ओके, आता पुढचं घ्या. पुत्र न कोण घेत? आगतवान. एक आता दुसरं कोणतरी. चौथा पुत्र नाही आला. श्रीकांतजी. चत्वारः श्रीकांतजी. चत्वारः पुत्र न आगतवान. दादा काय सांगतायत ऐका. जे कंसामध्ये जो आकडा दिला आहे की नाही, सायंकाले 3, त्या 3 हे त्याचं विशेषण आहे पुत्राचं. त्या पुत्राप्रमाणे ते विशेषण चालवा लागते. त्रयः हा पुत्र हा त्रय हे गृहम आगतवंत. मग इथे येईल पुत्र आणि चत्वारः पुत्र न आगतवान. चतुर्थ पुत्र म्हणजे चौथ्या नंबरचा पुत्र न आगतवान. समजलं का? चतुर्थ एक वचन. चतुर्थ पुत्र न आगतवान. चतुर्थ ते पुढे प्रथमः पुत्र. एकः पुत्र अहम. एकः पुत्रः अहम. एकेन रूपकेन फलानि कृत्वा खादितवान इति उक्तवान. हो, कोणतरी घ्या अजून दुसरं. कोण आहे? म्हणतात का? डॅश अहम मोदकानि स्वीकृत्य मित्रैः सह खादितवान इति उक्तवान. आता तिकडे येईल द्वितीय. कुठे आलं द्वितीय? नाही, एक लिहिलं आहे ना, एकच लिहिलं आहे. नाही, त्याच्यानंतर दादा. हो, अच्छा. द्वितीय अहम मोदकानी. द्वितीय येईल का द्वौ येईल का द्वे येईल? द्वितीय. द्वे येईल ताई. द्वे स्त्रीलिंगी आहे. पुरण प्रत्ययाप्रमाणे चालवा लागते. त्याच्यामध्ये द्वय येणार नाही, तर हेच येईल. दादा आमचं ना पाठ 6 पर्यंत झालेलं होतं दादा. हो का? नाही, मी अभ्यास नाही केला हा. बरं. नाही, आमचं मी नागपूरची आहे ना, त्याच्यामुळे याच्या आधी इकडे मीटिंग होत होती आमची, तेव्हा आमचे 6 लेसन झालेले. मग ताई सांगा की आम्हाला मदत करा ना. मग नाही, मदतीचं नाही, मी लिहून ठेवलेलं होतं ताईंनी जेव्हा सांगितलं जे. हो, मागे आहे ना उत्तर. पुरण प्रत्ययंत हे आता इथे लावलं तुम्ही. सुरुवातीला नाही लागलं ना बहुतेक. माझं चुकू शकते, कारण पुत्र एक हे पुरण प्रत्ययांचं नाही आहे ना. ते का बरं नाही लागलं तिथे? मग त्यावेळेस ताईंनी सांगितलं, आम्ही लिहून घेतलं. त्यांना आम्ही एवढं प्रश्न नाही विचारले. आमचं चुकलं. सॉरी. नाही, थांबा. काय शंका आहे, काय सांगा बरं. एक हे पुरण प्रत्यय आहे. नाही, हे एक ठीक आहे. एक ऋषिक होता, ठीक आहे. कृषिक तर ठीक आहे, त्याच्यात नाही. पण बाकीचे सगळ्याला पाहिजे असताना पुरण प्रत्ययांत नाही आहे ना त्याला. पण ते जे विभक्ती आली आहे की नाही, ते विभक्तीप्रमाणे ते पुरण प्रत्यय चालला आहे. आता इथं चतुर्भेह प्रत्यय दिलेला आहे, कंसामध्ये 4 आकडा दिलेला आहे. म्हणजे ते 4 त्यांनी काय म्हटलंय? विभक्तीच्या अनुरूप मूलसंख्या अथवा पूर्ण प्रत्ययांतांचा उपयोग योग्य रूपाने रिकाम्या जागा भरा, असं दोघंही म्हटलं त्यांनी. पुरण घ्या किंवा मूल संख्या घ्या, अशा प्रकारचं आहे. असं म्हटलं. ठीक आहे, चला पटापट. हा, वाचा ताई पुढचं. कोण आहे अजून? SC वगैरे कोण आहे? हो, मी वाचू का? हो ताई.
तृतीय देवाय धनं समर्पितवान् आसीत् मम कार्यम् उत्तमम् इति ते चर्चाम् आरब्धवन्तः. हा घ्या आता आपले पुढचं घ्या. मध्ये कोण दादा आहे? तृतीय किशोर दादा का? किशोर दादा घ्या. मग सर ही चतुर्नाम येईल नाही का? नाही, चतुर्नाम येईल का? पुत्रस्य आहे तर ताई चतुर्थस्य होईल ना. चतुर्थस्य म्हणजे हे नाही. अच्छा, त्याच्यानुसार करायचं आहे, विभक्तीच्या नुसार. हो. पुत्र चतुर्थस्य आगमन पर्यंत निर्णय नास्ति इति उक्तवान्. तदा एकः पुत्रः चत्वारि काय चतुर्थ कुत्रापि निद्रां कृतवान् स्यात् इति उक्तवान्. इथे त्यांनी नाही का पूर्ण प्रत्यय घेतलाय, एक नाहीये, प्रथम पुत्र लिहिलेला आहे, पहिला मुलगा. पूर्ण प्रत्यय. आणि थोडस कन्फ्युज वाटते, म्हणजे थोडस हे होतं, गोंधळ होता याच्यात पूर्ण प्रत्यय आणि ह्याच्यामध्ये थोडस जोपर्यंत व्यवस्थित क्लिअर पाठ नाही होत ना. तर याच्यासाठी हेच आहे ताई, याच्यासाठी एकच आहे, स्वतः थोडस आत्मविश्वास बसून करा, पण याला मदत लागते. आता बघा, हे मी वाचलं नव्हतं, पण आता आपण हा अभ्यास केल्यामुळे ना मला सोपं जाईल हे आता पटकन. ओके, घ्या ताई, पुढचं घ्या पटकन. पुत्र प्राय तिसरा पुत्र असेल ना, मग तिसरा आहे ना, तृतीय पुत्र सः प्रायः मद्यपानं कर्तुं गतवान् इति चिन्तयामि इति उक्तवान्. आणि मग द्वितीय पुत्रः चतुर्थं काय होईल? चतुर्थं चलचित्रं द्रष्टुं गतवान् स्यात् इति उक्तवान्. आता इथे चतुर्थच येईल ना, पुत्रः चत्वारः पुत्रः. चतुर्थच यायला पाहिजे, चतुर्थम येणार नाही, कारण ती द्वितीय होऊन जाईल. चतुर्थ चलचित्र चत्वारः येईल ना, चत्वारः की चतुर्थः? चतुर्थ, चौथा याला सिनेमा पाहायला गेला. हो, चौथा मुलगा. चतुर्थः पुत्रः कुठे गेला? पुत्र नाही लिहिलं तरी चालेल, चतुर्थ म्हटलं तरी चालेल, म्हणजे चौथा. ते झालं, चतुर्थ झालं. आता हे पुत्र, तिसरा पुत्र, त्रयः पुत्रः होईल का? तृतीयः पुत्रः अपि नाही, त्रय किंवा त्रिणी होईल, कारण तिन्ही मुलं असं. अपि हा पुत्र अनेक वचन आहे ना. हो, अनेक वचन आहे, पण तरी पण त्याच्यात त्रय हे अनेक वचनच आहे. त्रय हे म्हणजे बहुवचन, त्रय हे बहुवचन आहे. त्रयः पुत्र अपि. इथे चतुर्थस्य पुत्रस्य विषये उपहासम् आरब्धवन्तः. चतुर्थस्य ना, चतुर्थस्यच राहील ना. तावता चतुर्थः चत्वारः पुत्रः है ना. नाही, चौथा पुत्र, चतुर्थः पुत्रः है ना, असं येईल. चतुर्थः पुत्रः. कुठल्या पृष्ठ क्रमांकाचा संवाद सुरू आहे? कुठल्या पृष्ठ क्रमांकाचा संवाद सुरू आहे? 61. सगळ्यात शेवटचा पॅरा बघा, म्हणजे व्यावहारिक शब्दावलीच्या वरती. 61. ही चतुर्थः पुत्रः गृहम् आगतवान्. त्रयः राहील का? तिसरा सहोदरान्
उद्दिश्य क्षम्यतां. त्रयः राहील का हे तिसरं? त्रीन त्रिणी पाहिजे, त्रिणी सहोदरां म्हणजे तिन्ही सहोदरांना, तिन्ही भावांना. अच्छा अच्छा हा, म्हणजे द्वितीय विभक्ती आहे ना. हे इथेच कन्फ्युज होते, इथे विभक्तीचं कधी विभक्तीचं घ्यावं लागतं, कधी नाही, सहोदरां ही ते विभक्ती आहे ना ऑलरेडी, म्हणजे ते त्रिणीला तीन सहोदरांना. हा, आता त्रिणीचं हा तर नंबर आहे ना, त्याला हे नाही आहे ना, म्हणजे काय म्हणतात त्याला विभक्ती प्रत्यय नाहीये, मग त्याला हे म्हणता येईल पूर्ण प्रत्ययांताच आहे. नाही, विभक्ती असते ना याच्यात, म्हणजे जसं आता द्वौ द्वौ, द्वे 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 द्वे, हे द्वाभ्याम द्वाभ्याम द्वाभ्याम. त्यांनी काय म्हटलंय पूर्ण वरच्या मराठी वाक्यात, विशेषाच्या लिंग वचन विभक्तीच्या अनुरूप मूल संख्या अथवा पूर्ण प्रत्ययांताच्या योग्य रूपाने रिकामा जागा भरा, असं लिहिलं त्यांनी. त्यामुळे त्याचं विभक्ती पण आहे, लिंग पण आहे, वचन पण आहे, या सगळ्या गोष्टी करून आपल्याला लिहायचंय. त्रीन सहोदरान उद्दिश्य क्षम्यतां आगमन मार्गे कश्चित भिक्षुकः आसीत्. कश्चित म्हणजे कोणीतरी भिक्षुक आला होता. सः ज्वर पीडितः आसीत्. तस्य चिकित्सा व्यवस्थां कृत्वा औषधम् आनीय दत्तवान्. अतः विलम्बः अभवत् इति उक्तवान् कृषिकः. चतुर्थं राहील नाही का, चतुर्थं पुत्रं प्रीत्या आलिंगितवान्. चतुर्थं राहील, चतुर्थं. बरं, आता एक शंका विचारू का सगळ्यांना? हा, विचारा. आता यांनी पूर्ण बघा, हे पूर्ण प्रत्ययांतांच्या ज्या इथं काय लिहिलंय, फक्त 1 ते 3 4च घेतल्यात, पण आपल्याला 20 पर्यंत जे आहे, तर ते कसं पाठ केलंय सगळ्यांनी? पाठ नाही तर विंशतितमः असं लावलेलं आहे त्यांनी. तमः तमी तमम, तमः तमी तमम. इथे पुत्रम आला आहे तर चतुर्थम येईल. हा, चतुर्थम आहे. चतुर्थम हा, चतुर्थ म्हणजे नपुंसकलिंगी आहे ना चतुर्थम. चतुर्थी पुल्लिंग, स्त्रीलिंगी. चतुर्थम हा, म्हणजे द्वितीय विभक्ती आहे. चतुर्थम येईल, विभक्ती लागेल. कुठलं म्हणताय तुम्ही? तुम्ही कृषिकः चतुर्थम पुत्रम प्रीत्या आलिंगितवान्. द्वितीय पुत्रम पुत्रम द्वितीय. 4 लिहिलाय ना तिथे, 4 नंबर दिला आहे. चतुर्थम ना. चतुर्थम पुत्रम, मग द्वितीयम कुठे आलं? अरे, विभक्ती सांगत होती मी, द्वितीय विभक्ती म्हणून. इथे आपल्या जागा भरताना विभक्तीचा विचार करायचा नाही, त्यांचं वाक्य कसं इफेक्टिव्ह होतं त्याचा हे बघावं लागतं. तिथे आपल्याला नाही, तिथे आपल्याला विभक्ती डिस्क्राईब करायचा लिहिला आहे का वर? नाही ना. नाही, पण ते विभक्ती पाहूनही पण करायचं आहे ना, विशेष लिंग वचन. आता तो सेन्स आपोआप येत तो वाक्य लिहिताना आपल्याला. आलं का लक्षात? प्रॅक्टिस मध्ये हळूहळू कळायला लागतं की चतुर्थ लिहायचं की चतुर्थम लिहायचं. तिथे जी विभक्ती असेल त्याच्यानुसार किंवा तो अन्वय लागला असेल त्याच्यानुसार त्याचा परिणाम मिळतो त्या वाक्याला. हा, इथे अर्धा लिहिलेला, लंगडा म्हणजे हलंत लिहिलेला आहे, म्हणून चतुर्थम आलाय ते. म्हणून चतुर्थम आलाय ते. हा, नाही तर चतुर्थ पुत्र आलं असतं. तुम्ही हे लिहून काढलाय का सगळं लिहून? तुम्ही हे लिहून काढलाय का सगळं? कोण मॅडम लिहत असतील? मी का? अच्छा. हा, मी लिहून पाहते, म्हणजे कसं अभ्यास करावा लागेल ना आपल्याला. कारण की या सगळ्यामध्ये 6 जणांमध्ये मॅडमचाच आवाज जास्त येतोय.
मी जास्ती बोलते म्हणून का? नाही तुम्ही अभ्यास केला, आम्ही नुसतं होला होला होतो, मांडवलं होतो असं आहे. नाही आता मला बंद करावं लागेल का तो? नाही, असं कोणी म्हणलं? नाही चांगलं. नाही नाही नाही, म्हणजे क्युरिओसिटी हवीच माणसाला, की आपल्याला नाही हे होत असेल तर आपण 4 वेळा विचारायचं, काही बिघडत नाही. तर मला काहीच नाही फरक, मी ना विचारतेच. आता शिक्षिका असते ना, त्यांना मी विचारलंच असतं हे सगळ्या गोष्टी, कारण की मला ना जिथं कन्फ्युज झाला तिथं विचारायला काय हरकत आहे? आता लहान थोडंच राहिलं आपण. अगदी अगदी करेक्ट आहे, हो ताई. अगदी करेक्ट आहे, पण ताई, त्याच्यासाठी नाही एक सेकंड. पण या सगळ्यांच्या मागे, तुमच्या विचारण्याच्या मागे, ज्यांना कोर्स कंप्लीट करून परीक्षा द्यायची आहे, त्यांचा कोर्स मात्र कंप्लीट होणार नाही. हो का? मग आता काय करायचं? मग जेवढ्या घाईने घेतात आहेत तेवढा सगळं घेऊ द्या, आणि तुम्हाला एक वेगळा फोन करायचा त्यांना, आणि तुमच्या सगळे जेवढे कंप्लायन्स आहेत ते पूर्ण करून घ्यायचे. तुम्ही तुम्ही नाही देऊन राहिले का परीक्षा? मी नाही बाबा, माझी तयारीच नाही. मला फेब्रुवारी पर्यंत थांबावं लागेल परीक्षा द्यायला. मला कुठलीही काही नाही. मला या ग्रुप कोणीच देत नाहीये का? असं कोणी म्हणतो? फॉर्म सगळ्यांनी भरले आहे. संगीता मॅडम देतात आहे, त्यांचा अभ्यास चांगला आहे. नाही अभ्यास चांगला नाही. हा, सर्वांनी परीक्षा द्यायची आहे, सर्वांनी प्रयत्न करा. मला टेन्शन खूप येतं म्हणून त्याच्यामुळे ऐका, आपण त्याचा आता विचार करू नका. सगळ्यात ढ विद्यार्थी मी असल्यामुळे मी परीक्षा फेब्रुवारीत नाही होत आहे. मग आम्ही दादा, तुम्ही ढ म्हटल्यानंतर आम्ही कुठेच लागत नाही. बरं असू द्या. आता जे आपल्याला होईल ना तसं आपण बसायचं आहे परीक्षेला. आपण चर्चा करायची, पण एकाच टॉपिक वर इतक्या वेळ बोललो तर मला पुढे जाता नाही. तुम्ही मॅडम म्हणू नका, भगिनी वगैरे म्हणा, कारण की आपण संस्कृत शिकून राहिलो ना. नाही, मला येत नाही. मला भगिनी, महोदया वगैरे शब्द कठीण पडतात आणि बोलताच येत नाही मला. मग ताई म्हणा, मग ताई म्हणा. ताई म्हणलं तरी चालेल. नाही महोदया वगैरे ठीक आहे ना, कठीण नाही आहे विषय. मला कठीण आहे ना. आम्ही का मराठी माणसं बा, आम्हाला थोडस जमतं. ठीक आहे ताई. आता व्यवहारशाली शब्द ते झालं, हे आपलं करून घ्या. पुढे जाऊ आपण. हे सगळं करू. चौथ्या याच्यामध्ये जाऊ आपण. आता एक गोष्ट आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसं आहे, आता चाटुश्लोक मध्ये तुम्ही म्हटलं आहे, तर याच्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारणार आहे चाटुश्लोकवर? काय कोणाला आहे का आयडिया? मी ताईंना विचारलं होतं, त्या चाटुश्लोकवर नाहीयेत म्हणतात. बर, ठीक आहे. चला, समस्या आहे. चाटुश्लोक एकदा वाचून दाखवा दादा. खूप छान म्हणतात तुम्ही. म्हणा बरोबर दादा. काय चाटुश्लोक एकदा काल तुम्ही म्हटला होता ना, तसं एकदा म्हणून दाखवा. श्लोक रामादयचयन मेदिनीं धनपर्तें बीजं. नाही, काल चुकलं होतं माझं. रामाद्याचय मेदिनीं धनपतेर बीजं बल्लाललंकम् प्रेतेषान् महिषं तवास्ति वृषभ फालं त्रिशूलं तव शक्ताहं तव चात्नदानकरणे स्कंदोति घोरक्षणे खिन्नाहं हरभिक्षया कुरु कृषिं गौरीव च पातु वः. काल वेगळ्या तालात म्हटलं होतं मी, मला असं वाटतंय. हो ना? हो, मी वेगळा घेतला असं तर तुम्हाला रामाद्याचय मेदिनीं धनपतेर बीजं बल्लालंगम् महेशं तवास्ति वृषभः फालं त्रिशूलं तव शक्ताहं तव चान्नदानकरणे स्कंदोदिघोरक्षणे खिन्नाहं हरभिक्षया कुरुं कृषिं गौरीव च पातु वः. काल असं म्हटलं होतं आपण, बरोबर आहे? हॅलो. आता संध्याकाळी ग्रुप असतो, त्याच्यामध्ये साऊथ इंडियनचा टोन असतो त्यांचा, पण आता मला आठवत नाही, विसरून गेलो मी. मग आपल्याला साऊथ इंडियन म्हणायचं, आपण कुठलाही श्लोक म्हणतात. नाही, खरं मी बँगलोरला राहत असल्यामुळे मी होतो बराच दिवस बँगलोरला. इफेक्ट येतो, कन्नड भाषेत थोडा इफेक्ट येतो.
100%. हो स्वल्प नाही, हा ते आहे, पण आपण मराठीच आहोत ना, आपण तिकडे घेऊन, त्यामुळे ते आपण आपल्या भाषेच्या टोन मध्ये बोललं तर काय हरकत आहे? नाही बोलू ना, तसं काय हरकत नाही. आपण आपल्या आपली भाषेच्या वराठी टोन. हो चांगलंच आहे, त्याची एक पद्धत आहे. ते छंद जे असतात, त्या छंद मध्ये असतात. ते कितीतरी छंद आहे, तो कसा म्हणायचा, कुठला शब्द कुठे कसा तोडायचा, त्याचं शास्त्र आहे. हो छंद त्यामुळे ठीक आहे, छंद ठीक आहे, पण हे आपलं जी टोन असते ते आपलंच येणार शेवटी, त्यांचं नाही येणार आपल्याला, कारण की त्यांची ती भाषा नाही, जी असं आवश्यक नाही आहे. असं आवश्यक नाही आहे. आता मी एक श्लोक म्हणतो, तो किती प्रकारे म्हणताय तो पहा. ओम यज्ञाग्रतो दुरमदैरेवैतु सुप्ततदैवैति दूरंगम ज्योतिषा ज्योतिरेकम तन्मे मन शिवसंकल्पमस्तु. हे काय झालं? साऊथ इंडियन झालं ना? हा. ओम यज्ञाग्रतो दुरमुदैति देवैतु सुप्ततदैवैति दूरंगम ज्योतिषा ज्योतिरेकम तन्मे मन शिवसंकल्पमस्तु. हे पण तर चांगलं वाटतंय, हे म्हणजे पण ते चांगलं वाटतंय. छान दादा. आता आपण एका याच्याकडे येऊ, हा थोडा आपण समस्यावर येऊ. आगता पांडवा सर्वे दुर्योधन समीहा तस्मै का सुवर्ण रत्नानी विविधानी च. पण इथे काहीच करायचं नाही आहे ना आपल्याला समस्याचं. मॅडम काहीच नाही म्हणायला याच्यात काही करायचं. समजून घ्या म्हणे फक्त श्लोक त्याच्यातलं काय सुचलं नाही. हा प्रश्न, हो याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे परीक्षेमध्ये याच्यावर. तर आता हे बघा, त्यांनी काय सांगितलं, आगतः पांडवा सर्वे दुर्योधन समीहया. नाही, तिथे ते सर्व अदू हे ते तिथे पहिल्यांदा आपण वाचूया तर खरं. पहिल्यांदा वाचूया तर खरं. आगत पांडवा सर्वे दुर्योधन समीहया तस्मै गाम सुवर्णम च रत्नानी विविधानी च. आता याच्यामध्ये मराठी वाक्य त्यांनी काय म्हटलं, वाचा. कोण वाचतं? संगीताताई वाचा. दुर्योधनाची वाट पाहण्यासाठी सगळे पांडव आले. त्याला गाय, सोनं आणि वेगवेगळी रत्ने डॅश डॅश डॅश. आता डॅश डॅश इंग्रजी टिंब म्हणायचं मराठीत. या श्लोकाचा अर्थ समजत नाही, अपूर्ण असल्यासारखा वाटतो. त्याचबरोबर दुसऱ्या ओळीला काही क्रियापद दिसत नाही. श्लोकात लपलेले ते क्रियापद शोधा आणि अर्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ओके, आता आपल्याला यांनी सांगितल्यावर कळलं की याच्यामध्ये कर्म हे नाहीये, क्रियापद नाहीये. ओके, मग आता आपण ते बघूया. तस्मै गाम सुवर्णम च रत्नानी विविधानी. आपल्याला काय समजत नाही याच्यामध्ये कुठलं कर्ता आणि कुठलं कर्म करा. ओके, अदू सर्वे दू जिथे वेळ जातो आहे ना, तिथे अदू म्हणजे अदत्त म्हणजे दत्तवान, ते क्रियापद तिथे येईल. अदू शब्दाचा उल्लेख होतो तिथे. सर्वेदू सर्वांनी दिले, सर्वे सर्वांनी दिले. दुर्योधन समीहा तस्मै वा सुवर्णच रत्नानी विविधानी च. बरं, महोदया का नाही आल्या? कोण? जया महोदया म्हणजे शिक्षिका आपल्या. 8:15 पर्यंत आमचाच क्लास चाललाय. 8:15 पर्यंत नाही, 7:45 पर्यंत. म्हणजे कोणता? तो आमचा गीता सोपान. गीता सोपानमचा का तुमचा सुरू आहे? कोण घेतं? केतकी मॅडम. नाही, पण जया काळे मॅडम म्हणजे शिक्षिका जया काळे मॅडम पण त्या वर्गात होत्या. हो का? मग ते आले नाही आज. होत्या, दिसल्या मला, नाव दिसलं त्यांचं, पण ते आलं नाही. ठीक आहे ना. परीक्षा द्यायची. नाही, आपणही चांगलं शिकू शकतो आपसातच बोलून. स्वयंगुरु व्हायचं.
चला चला, काही हरकत नाही, आपण प्रयत्न करूया, एवढं काय याच्यामध्ये हे नाहीये. चला 10% चुकेल, बाकी 90% तर हो बरोबर राहील. चला, आता आता हा जो श्लोक आहे आणि याच्यामध्ये आपण ते त्यांनी जे सांगितलं त्याच्यावर लक्ष देऊया. सर्वे अदू, पान नंबर 71 वर दिलाय, सर्वे अदू य धन समयी हया असा केला पाहिजे. तस्मै म्हणजे त्याला, यह म्हणजे तो, आगत म्हणजे आला, धन समीयया धनाच्या इच्छेने, सर्वे पांडवा, अदू म्हणजे दिले, अदुहू म्हणजे दिले, अदोहू म्हणजे अदू दत्त. आपण दनाची अदू दना वगैरे करतो की नाही, तसं. हा तसं दिले. आता अदूचा मूळ धातू काय येईल मग? अदुहू, दत्त ददा दत्त, दन दत्तदा, गा दददा गाय. किंवा ददा, कारण की काय लागला, उपसर्ग लागला ना. आता उपसर्ग इथं काय लागला ना. आहे, समस्येचे कारण काय आहे, तर सर्वे दुहू, अदुहू हे क्रियापद समस्येचे कारण आहे. त्याच्यामध्ये शब्द नसल्यामुळे सगळा गोंधळ झालेला आहे. ओके. एक आमचे सर नेहमी सांगायचे, आमचे हिंदीचे सर होते ते, म्हणजे त्याने सांगितलं पाणी पिऊ नये आणि तो आहे पाणी ना, पिऊन ये. वेद वेद हा चला, आता 5व्या श्लोकाकडे वळूया आपण. ठीक आहे, एक फक्त 5वा श्लोक घेऊ आणि बंद करूया. ओके. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. आता हा प्रश्न याचा, हे मला खूप आवडलं याचा, हे तर असं प्रत्येक श्लोकाचा आपण करायला हरकत नाही. म्हणजे पहिले पदविभाग, पदविभाग म्हणजे काय, पदविभाग, तर त्याच्यामध्ये त्या जो जसं आहे तसंच करायचं का त्याचं असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर लावायच्या? श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि, ओके, यद्युक्तम याची आपण फोड केली, नाही, यद आणि कारण उत्तम. इथे असं आहे की सुभाषितामध्ये काही मोडतोड करता येत नाही, आणि वाक्य जर असेल तर आपल्याला मग ते ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करता येतं. आता श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि, याच्यात आपण प्रवक्ष्यामि श्लोकार्धेन नाही म्हणू शकत ना. ते तो सिक्वेन्स जो आहे तो तसाच येईल. बर, ठीक आहे, चला. यत उत्तम ग्रंथ कोटिभिः परोपकार पुण्याय पापाय परपीडन, म्हणजे जसं वरती आहे त्याच्यातल्या संधी सोडवायच्या आणि त्याला पदविभाग असं म्हणतात. याचा अर्थ जरी खाली दिला असला तरी आपण तो चर्चेला घेऊ. श्लोकार्धेन संधी नाही सोडवलं यांनी, काहीच नाही केलेलं, जसे तसे शब्द वेगवेगळे जे लिहिलेले आहेत त्यांनी. नाही, आपण तरी आपण समजून घेऊ आपल्या भाषेत. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि, प्रत्येक श्लोक हेच सांगतो. कोटी कोटी ग्रंथामध्ये जरी लिहिलेला असला तरी त्याचा अर्थ यद्युक्त म्हणजे त्याची उक्ती तीच होते. परोपकार पुण्याय म्हणजे परोपकारच पुण्य आहे, आणि पापाय परपीडनम जे आहे, दुसऱ्यांना जे त्रस्तता आपण करतो ते म्हणजे पापच आहे, असा त्याचा एकंदरीत अर्थ आहे. त्याचं त्यांनी विश्लेषण खाली दिलेलंच आहे. ठीक आहे. ओके, चला आता याच्या विभक्ती, आता ग्रंथ कोटिभिः म्हणजे तृतीय बहुवचन झालं. प्रवक्ष्यामि हे उत्तम पुरुष एकवचन. प्रवक्ष्यामि मेलितव्ययम मेलनीयम म्हणजे करायला पाहिजे, म्हणजे मिळायला पाहिजे, मिळायलाच पाहिजे असं अर्थ होतो याचा. अरे बापरे, अरे अजून आता 5व्या तिकडे कुठे गेले तुम्ही? अरे हे नाही का अगोदरचं मायनस, म्हणजे हे आपण जो अगोदर शिकलेलं आहे हेच नाही क्लिअर झालं अजून. पण ते याच्यात कुठे ऐका थांबा येऊ आपण तिकडे आज सकाळी. ऐका ताई, तुम्ही ऐका माझं. ते जे काल मी ताईंना तोच प्रश्न विचारला होता की आपण ते धातूचं काय करायचं, तर ते म्हणे परत ते वाचायचं आणि तो सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आणि पहिल्या पानावर जे दिलंय त्याचे आपलं वाक्य तयार करून ठेवायचे. समजलं? म्हणजे आपण स्वतः अभ्यास करायचा, सेल्फ स्टडी आहे. सेल्फ स्टडी म्हणजे काय करायचं त्याचं कारण मला समजलेलं मी सांगतो
हे बघा, हे जे शब्द जे त्यांनी दिलेले आहे ना, हे आपल्या तोंडात बसले पाहिजे. कुठले शब्द? गच्छति, गमिष्यति, गंतव्यम, गमनीयम, गतिः, गता, गतम, गतवान, गतवती, गच्छन, गच्छन्. ते रोज दोनदा तरी वाचावे लागतात, म्हणजे थोडे थोडे लक्षात राहणं सुरून मग कंठस्थ होतील. नाही तर ते वेळेवर आठवतच नाही, वेळेवर आता बघा, आठवत नाही. आता आता मी थोडी चर्चा करतो म्हणजे लक्षात राहील. त्याच्यातलं बघा, गतवान आणि गतवती शब्द पुल्लिंग स्त्रीलिंग झालं ते. ते झालंय, ते नाही, जे नवीन आले ना ते मिलन मिलन मिलनती, हे जे आहे ना, कुठलं तरी एक पाठ करायचं, कुठला तरी एक पाठ करायचं की सगळं त्याच्यामध्ये म्हणजे होतं. याचा अर्थ हा होतो मिलनचा, मिळता 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 असं. हो, आता बघा, त्याच्यासाठी काय करा, पहिला पेज नंबर 19 वर जे दिलंय ना, छात्र तो पठयति, तिथून अभ्यास करावा लागतो. प्रेम Self study. पठ्यते, छात्र मासानंतर पठष्यति. आता हा तुम्ही म्हटलं छात्र मासानंतर पश्यति, ते तर आपल्याला जमून जाईल, याचे वाक्य जमतील. पण हे 4 नंबरचं वाक्य जे आहे ना, त्वया पुस्तकम पठितव्यम, तू हे पुस्तक वाचले पाहिजेस. हे आपण नेहमी सहसा बोलत नाही संस्कृत मध्ये. त्वया पुस्तकम पठितव्यम, त्वया पुस्तकम, पठितव्यम म्हणजे आपण लहान मुलांना सांगतो ना रागवून, तू हे वाचलंच पाहिजे. त्वया पुस्तकम पठितव्यम. मग चला, आता तुम्ही तुमच्या मुलाला सांगतात आहे, त्वया गड्डुकम खादितव्यम. काय काय उत्तम पठितव्यम. त्वया गड्डुकम खादितव्यम. किंवा भाजीला काय म्हणतात माहित नाही, तो शब्द सोडा. शाखा, शाखाम किंवा शाखा, त्वया शाखाम खादितव्यम, तू खाल्ली पाहिजे ही भाजी. त्वया असं, ठीक आहे. त्वया होणार का त्वम होईल? त्वम, तू तू तू. हे कुठलं तरी रूप आहे. त्वया म्हणजे चतुर्थ का काहीतरी असेल. कुठला त्वय? हा, तृतीय आहे त्वया. त्वयाचा अर्थ काय होते? तृतीय असलं तरी त्वयाचा अर्थ काही लक्षात मलाच नाही माहिती बा. म्हणजे मला वाटते तूचा अर्थ त्वया होतो की त्वम होतं ते नाही माहिती. त्वम म्हणजे काय? एक मिनिट थांबा. म्हणजे तुमचं आहे. एक मिनिट. विभक्ती प्रत्यय तुम्ही एकवचनाचे पहिल्यांदा, म्हणजे काल मी आता 2 माझं सांगतो बरं, म्हणजे मी कुठून नॉलेज मिळवलं ते. कालच्या त्या सुब्रमण्यम सर म्हणत सांगत होते की प्रथमा विभक्ती आणि सगळे उकारांची सुरुवात करून पाठ करायची. प्रथम आणि द्वितीय, बरं का? ठीक आहे. त्याच्यानंतर एकवचन जे आहे, फक्त एकवचनांचा अभ्यास करायचा. त्यामुळे त्यानंतर द्वितीय वचन आणि बहुवचन, भ्याम भ्याम भ्य भ्य, ते लक्षात येतं. आणि इकडे जे आहे षष्टी बहुवचनला शू येतं, देवीशू. इकडे रामे आणि इथं चेंज होते. तर तुम्हाला तो टेबल आहे ना, तुम्ही अशा पद्धतीने कराल ना, ऑटोमॅटिक तुमच्या डोक्यामध्ये त्या स्थळाला बरोबर तुमच्या लक्षात राहतं. हे प्रत्येकाने आपलं आपलं करायचं. हे प्रत्येकाच्या वेगवेगळी पद्धत राहते, त्या हिशोबाने ते अभ्यास करतात. आता आम्ही सकाळी 6 वाजता विभक्ती वल्लरी नावाचं संस्कृत भारतीचं एक पुस्तक आहे. आज षष्टी विभक्ती आमची झाली. तर तुम्ही म्हणत असाल तर आपण इथेही त्याचा अभ्यास सुरू करूया. जे मातेची आपल्याला कोर्स कम्प्लीट व्हायचा आहे ना, परीक्षेचा दिवस जवळ येत आहेत. ऐका ताई, हे बेसिक पहिले प्रवेशचं तुम्हाला बॅकअप लागणारच आहे. मान्य आहे मला, हे बेसिक आहे. पण आपण वेळेवर काय करतो, म्हणजे जेव्हा वेळ कमी असल्यानंतर आपण बेसिक शिकण्याच्या भानगडीत न पडता हा जो पुस्तकांमध्ये जे दिलाय सिलेबस ते अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. वेळ कमी आहे ना आपल्याकडे. बरं, एक मिनिट. कोणाला परीक्षा द्यायची आणि पास व्हायचं आहे? परीक्षा ऐका, मी परत एकदा सांगतो. म्हणजे बघा, कोणाला हा, ठीक आहे, दादांना द्यायची आहे. आपण काय करू, ऐका, कोणाला द्यायची? हो, मला बोलू द्या ना थोडस. परीक्षा द्यायचं
असं धरूनच सगळ्यांनी अभ्यास करायचा. पण परीक्षा देण्यासाठी तुम्हाला जे प्रवेशामध्ये ज्यांचं राहिलं, आता माझं विभक्ती प्रत्येकच आहे, विभक्ती प्रत्येकचा माझा मी हे केलं, थोडस टाइमपास केलं त्याच्यामध्ये, मला एवढा वेळ नाही मिळाला, त्यामुळे विभक्ती प्रत्ययाचा माझा विकनेस आहे. तो आता मला ज्या ज्या ठिकाणी विभक्ती वर्त येते ना तिथे मला तो जाणवतोय. आणि मग खरं म्हणजे मला तेच जर का बेस आहे. हा तोच बेस आहे, मग त्याच्यासाठी डबल अभ्यास करावा लागेल ना. हा अभ्यास आपला होईलच. हे आता काय 23 तारखेला परीक्षा आपली या ऑगस्ट मध्ये, आणि किती चॅप्टर आहेत आता? ऑगस्ट मध्ये परीक्षा आहे? हो, नाही, मग 23 जमत नाही, तारखेला. पॉसिबलच नाही आहे मग मला. पॉसिबलच नाही ऐका इतक्या लवकर. ऐका ते पॉसिबल आहे का नाही ते ठरवू आपण. सप्टेंबर मध्ये आहे. कर्मण्यवाधिकार असते, मा फलेषु कदाचन. आपण करूया, ठीक आहे. चला सगळ्यांनी दोन. आता मी सतत मी विभक्ती प्रत्यय, मी तुम्हाला माझा प्रोग्राम सांगितला की विभक्ती प्रत्ययाचं जर करायचं असेल तर सकाळी आम्ही करतोय एक मध्ये. बरं, पांडे लेआउटच्या ग्रुपमध्ये कोण कोण रजिस्टर्ड आहेत आणि संस्कृत क्लासच्या वर्गामध्ये कोण कोण रजिस्टर्ड आहेत? नाही, मी नाही येत. पांडे लेआउट एक ग्रुप आहे संस्कृत भारतीचा, आणि संस्कृत क्लास असा एक ग्रुप आहे. नाही नाही, मी नाही आहे. ते आमचे संभाषण शिबिराचे ग्रुप होते, तिथे कोणीच रजिस्टर्ड नाही का तुमच्यापैकी? नाही, संभाषण नाही, आम्ही नाही, फक्त नाही. जया मॅडमच्या क्लासला जातो फक्त. तुम्ही होते ना? नाही नाही, आम्ही जया मॅडमच्या क्लासमध्ये, बाकी कुठेच तर नाही. जया मॅडमच्या क्लासलाही मी काही लिहिलेलं रोज पाठवतो, पाहताय का तुम्ही? हो हा, हो. तुम्ही मला मागितलं होतं, मी पाठवलं ना तुम्हाला? नाही, ते नाही पाठवलं तुम्ही. ते विभक्ती काही प्रत्यय पाठवणार होते, ते नाही पाठवलं. पूर्ण पाठवलाय मी, जवळजवळ 66 पान आहे ते. तुमच्या नाही पर्सनल याच्यावर, पाठवलं. तुमच्या पर्सनल याच्यावर पहा. आज मला कुठल्या तरी ग्रुप मध्ये ऍड केलं, तो हा. व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड केलं मला आज. मी झालो त्याच्यात टाका वाटलंच तर. नाही, तुम्हाला पाठवलाय मी. तुम्ही आपण बोलणं झालं होतं ना, तुम्हाला म्हटलं तुम्हाला चालेल का? हो. तर तिकडे संगीता मॅडमला जसं पाठवलं आहे तसं तुम्हालाही पाठवलं आहे. अच्छा, बरोबर, पाहून घ्याल एकदा. चालेल. बघून घेईन. मी काय म्हटलं, ते बेंगलोर मधल्या ग्रुपमध्ये ते पटापट शिकवतात, तर त्यांना मग लक्षात येतं का सगळं? हो हो हो, आता बहुतेक आता आहे का क्लास, मला बघायला लागेल आता. आपला क्लास आहे तर चिंता करू नका ताई. एवढं आणि काय? जर का बोला हॅलो, बोला ना. हा, आपण आपला याच्याप्रमाणे अभ्यास करूया. आणि जर का मला असं कोणी भेटलं ना, मी आता तपास करतो, आपल्याला जेवढं होईल शिकवता येईल तेवढ्या शंका आपण करू. आणि दुसरं म्हणजे ते व्हिडिओ आहेत, ते कोणी बघतं का व्हिडिओ आपले? कोणता व्हिडिओ? कुठे व्हिडिओ आहे ना आपल्या याचे, संस्कृत भारतीचे परिचयाचे प्रत्येक नाही बा, याचे. अजून पण तर नाही पाहिले आम्ही. अरे बापरे, थांब, आम्ही लिंक टाकतो ग्रुपमध्ये आपल्या. कुठल्या ग्रुपमध्ये? तुम्ही आपल्या परिचयाच्या ग्रुपमध्ये आहात ना, माझ्या ग्रुपमध्ये? हो, परिचयाचे आहे. नाही, अभ्यासिकामध्ये आहात ना तुम्ही? अभ्यासिकामध्ये. अभ्यासिकावर कुठे आहे त्या? एक मिनिट, मी पाहते, माझ्याकडे आहे ग्रुप तो अभ्यासिकाचा. अभ्यासिकामध्ये बघा, आपल्या याच्या मध्ये आपल्या दादांनी ती लिंक टाकलेली आहे व्हॉट्सअपची. पत्राचार परिचय वर्ग ऑगस्ट 2026 आहे माझ्याकडे ग्रुप. तो हाच ग्रुप आहे आपला, आपण ज्याच्यावर आहोत त्याच्यात. तो फक्त ग्रुपचा आरताईवर आपण बोलतोय, एवढाच फरक आहे. आता आरताईवर जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये दादांनी एक लिंक टाकलेली आहे. हो, तर त्याच्यामध्ये त्या ग्रुपला जॉईन व्हा आणि त्या ग्रुपमध्ये या, अभ्यासिकामध्ये. ठीक आहे. म्हणजे त्यात कुठला अभ्यास होणार आहे आपला? असेच आहे, ते दिल्लीकडचे लोक सगळे जमा केले त्याच्यामध्ये. जनरल अभ्यास होईल, प्रवेश परिचय वगैरे थोडसा पुढचाही होईल. जनरल माहिती मिळत राहते आपल्याला, बाकी काही नाही. किती वाजताच असतो? एक असतो 6 ते 7, दुसरा असतो 9 ते 10:30.
तिसरा असतो संध्याकाळी आणि एक असतो 9 ते 10:30. हो का? म्हणजे संस्कृतमय घरी वातावरण तयार करायचं असेल सगळे ग्रुप जॉईन करायचे. नाही नाही, तुम्ही हे जे सांगितलं हे कुठले ग्रुप सांगितले तुम्ही? हे अर्धे तर साऊथ कन्नडवाले आहेत. सकाळी जो आहे तो स्तोत्र पठणचा आहे 6 ते 7. 6 ते 7 कुठला ग्रुप आहे हा? मी तुम्हाला बच्चापूरकर जे बोलता है ना, हा? ते बोरकर बोलतात हो बोरकर बोलतात आहे ना? हो, माझ्याच ग्रुपचं, आपल्याच ग्रुपचं म्हणता का तुम्ही? नाही आता हो, तर ते अच्छा, तुमचा अच्छा. व्हॉट्सअप नंबर शोधून त्याच्यावर पाठवतो ते कोणत्या लिंक आहेत त्या. ठीक हो आहे. हो हो, चालेल चालेल चालेल, बरोबर आहे, मला मिस केलाय तो ग्रुप. बर, प्रार्थना घ्या ताई, आता प्रार्थना घ्या. चला, सर्वे भवन्तु सुखिनः. मया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् वेद आहे का? वेद वेद म्हणजे SD नाही. वेद म्हणजे संस्कृत भारतीचा मुलगा. आहे ना तो मुलगा. वेद, हा बोला. तुझ्याकडे लिडरशिप घे थोडी. तुझा आवाजच येत नाही. माझा आवाज येत नाही. हो, तुझ्याकडे लिडरशिप घे. त्यांची कॉन्फिडन्स थोडे कमी होतील. हो? ते करायचं. हा, ते करायचं.